आज आपण पुढील प्रकार बघणार आहोत. अलंकारामधील पुढचा जो प्रकार आहे तो आहे अर्थांतरन्यास अलंकार. अर्थांतरन्यास अलंकार म्हणजे काय? एखाद्या सामान्य विधानाच्या समानार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर त्या अलंकाराला अर्थांतरण्याचा अलंकार म्हणतात. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, व्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अशा प्रकारे एकाच अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे असा या अलंकाराचा अर्थ आहे. जसं बघा, बोध खलासे न रुचे, अहिमुख दुग्ध होय गरल, श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. बघा, खल म्हणजे काय? दुष्ट. आणि अहिमुखे म्हणजे काय? साप. अहि म्हणजे कोण? साप. सापाच्या मुखात दूध होय गरल, दुग्ध. आता सापाला किती दूध पाजा, त्याचं काय होणार आहे? विषच होणार आहे. अलग विष. लक्षात. दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो आवडत नाही. सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते. हे सांगून झाल्यावर असं सांगितलं आहे, जीवनात येणारा हा अनुभव कुत्र्याच्या शेपटीला तुम्ही नळीत घाला तरी ती कशी राहणार? वाकडीची वाकडीच. आकडे. येते का लक्षात? कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकड. नाहीतर आणखी एक म्हण आहे, आणखी एक म्हटलं तर कारलं तुपात तळाने त्याला तळा ते कसं? कडू ते कडू. आलं का लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला एखादी गोष्ट समर्थन करायचं असेल एखाद्या गोष्टीचं, किंवा आपण बघा मुलांना उदाहरण द्यायचे असतील आणि त्यावरून एखादं सूत्र शिकवायचं असेल तर आपण त्या समर्थनार्थ किंवा ते उदाहरण किंवा एखादा नियम किंवा सिद्धांत ज्यावेळेस तुम्हाला शिकवायचा असतो तो सिद्धांत पटवून देण्यासाठी तुम्ही जी काही उदाहरणं देतात त्या उदाहरणांना म्हटलं जातं अर्थांतरन्यास. आलं का लक्षात? हो, आलंय. आता अर्थांतरन्यास म्हणजे काय? एक गोष्ट समजून सांगण्यासाठी दुसरी त्याच्यासारखीच गोष्ट त्याला सांगणे. याच्यामध्ये बघा, हे एक उदाहरण आहे, कठीण समय येता कोण कामास येतो. असं जर आपल्याला म्हटलं तर हे सांगायचं असेल तर आपण सांगतो बघा, तदी तर खग भेणे वेगळ आले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याच पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस तुमच्या कोणीही कामाला येत नाही हे सांगायचं आहे या ठिकाणी. लक्षात? अशा प्रकारचे जे काही अलंकार आहेत त्या अलंकाराला म्हणतात अर्थांतरन्यास अलंकार. मग आता बघा, उदाहरण आणखी एक देतो. एका हाताने टाळी वाजत नाही, सावळावर बरा गौर वधूला, जातीच्या सुंदरांना काही शोभते, मूळ स्वभाव जाईना, का मरणी अमरता ही न खरी, अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. या सगळ्यांमध्ये सगळे सिद्धांत आहे, पण त्याच्यामध्ये थोडक्यात काय सांगितलंय तुम्हाला? अर्थांतरन्यास. आलं का लक्षात? अति खाणे काय माहिती का? अति खाणे पुढची म्हण कोण पूर्ण करेल? आता का नाही तुम्ही सर्वजण? सांगा पटकन. याच्या पुढची म्हण काय माहिती कोणाला? अति खाणे मसनात जाणे अशी म्हण आहे. जे सिद्धांत सांगितलाय
त्याच्यानंतर गर्वाचे गर खाली, ज्याला खूप गर्व होतो त्याचे गर्वाचे घर खाली असते. अति खाण्याचं काय बोलले सर? मसनात जाणे म्हण आहे ती. म्हणजे त्याचा अर्थ होतो, जो माणूस जास्त खातो तो कुठे जातो तुम्हाला माहिती? स्वर्गात. त्याच्याऐवजी ते पुन्हा जुना शब्द आहे तो मसनात जाणे. पण ही म्हण आहे, म्हणीतला शब्द आहे तो. पी हळदनी हो गोरी. तुम्हाला एखाद्या गोष्टी जर समजा पटवून द्यायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी वापरत असतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. याच्यात काय सांगायचंय? एखाद्या व्यक्तीचा जो स्वभाव असतो ना तो कधीही बदलत नाही हे सांगायचं आहे. पण ते सांगण्यासाठी काय म्हणून वापरले? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. एखादा दुष्ट व्यक्ती असेल, त्या दुष्ट व्यक्तीला कितीही चांगल्या गोष्टी करा तुम्ही, पण ती दुष्टपणा सोडत नाही. किंवा इथे सांगितलंय, सापाला तुम्ही कितीही दूध पाजा, साप काय करणार? द्यावर त्याच्या तोंडाजवळ हात, काय करेल? चावणारच ना. का म्हणणार नाही नाही साप मी पाळलेला आहे, त्याला मी दूध पाजलेलं आहे, बघा मी त्या तोंडात बोट घातलं का तुम्हाला परत दूधच देईल का? नाही. नाही. तिथे काय येईल? सापाला दूध पाजलं तरी ते विषास ओकणार. हा, हेच पटवून देण्यासाठी आपण जे काही उदाहरणे देणार आहे त्याच्यासारखी, तर त्याला म्हणायचं अर्थांतरन्यास. ओके, चला पुढचा अलंकार बघूया. स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ किंवा हुबेहूब आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेव्हा केलेले असते तेव्हा स्वभावोक्ती हा अलंकार होतो. जसं इथं एक उदाहरण आहे, खूप छान उदाहरण आहे. गणपतवाणी विडी पितांना म्हणायचा, गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा अनमानाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भुवई, भिरकावणी ती तशीच द्यायचा लेकर बिचारी जैशी गवई. किंवा मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पाहून निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निवाले. इथे काय आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचे असेल तर त्या ठिकाणी हे वापरले जाते. अशा प्रकारच्या वर्णनाला स्वभावोक्ती अलंकार म्हटलं जातं. आणखी एक घेऊया. पोटीच एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तूत लपवी भूपतया पाहतो. ज्या ठिकाणी तळ्याच्या काठी झोपलेल्या हंसाचे वर्णन इथे केलेलं आहे. पोटीच एक पद लांबविला दुजा तो, पक्षी तनू लपवी भूपतया पाहतो. किंवा तुम्हाला हे सगळ्यात सोपं लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वभावोक्तीमध्ये गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भुवई, भिरकावणी ती तशीच द्यायचा लेकर बेचव दैशी गवई. लकेर बेचव दैशी गवई. या ठिकाणी या गणपत वाण्याचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी तो गणपत वाणी कशा प्रकारचा होता, अलग लक्षात. तुम्हाला एखाद्याच्या स्वभावाचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही सांगताना तुम्हाला सांगितलं कॉमेडीची बुलेट ट्रेन बघतो का सर्वजण? कॉमेडी बघतो. बर, त्यातलं एक पात्र कोणाला आठवतं? प्रसिद्ध आहे. सगळेच पात्र तसे प्रसिद्ध आहेत. मग कोणीतरी एखादा पात्र आठवत असेल तर तुम्ही जे काय वर्णन करणार ते वर्णन म्हणजे काय?
तुमचा स्वभावोक्ती अलंकार. भाऊ कदम आठवतात का? हम्म. हो हो दिसायला माणूस काळा कुट्ट, माणूस काळा कुट्ट असला तरी त्याचे विनोद मात्र एकदम भन्नाट असतात. हं? बरोबर आहे की नाही? हम्म. तुम्ही एखाद्याचा स्वभाव सांगतात. आपल्या मराठीत आपण शिकलो होतो, तिची सासू म्हणजे जणू काही मंथराज. हम्म. बरोबर. आमचा सुनील म्हणजे कळीचा नारद, जिथे जाईल तिथे लोकांचे कल्याणच होईल. येते का लक्षात? येते. या प्रकारचे जे काय शब्द आहे किंवा जे काही वाक्य आहे किंवा अशा प्रकारची जी रचना असते त्या अलंकाराला म्हणायचं स्वभावोक्ती अलंकार. लक्षात आला सर्वांना? आलाय. त्यानंतरचा पुढचा अलंकार आपण बघूया, अन्योक्ती अलंकार. काय आहे या अन्योक्ती? अन्योक्ती म्हणजे अन्याला म्हणजे दुसऱ्याला उद्देशून केलेली उक्ती किंवा बोलणे. कित्येक वेळा स्पष्टपणे एखाद्या व्यक्तीला बोलता येत नसेल, अशा वेळी ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत आहे तिला अन्योक्ती म्हटले आहे. म्हणजे तुम्ही लेकी बोले सुना लागे ही म्हण ऐकली असेल. हो. बोलायचं असतं सुनाला, पण सुना पुढे काही चालत नाही, मग बोलायचं कोणाला? लेकीला. मुलीला. हा, मुलीला बोलायचं. बरोबर आहे की नाही? एखाद्याचं बघा, बाई पुढे म्हणजे बायको पुढे जर काही चालत नसेल तर ते मुलांवर बोलतात. हा, तुला असंच शिकवलंय का, किंवा असंच सांगितलंय का? बरोबर की नाही? समजत असतं की नाही? पण असं चालतच नसतं. समजा एखाद्याचं उलट पण असू शकतं बरं का. मग त्यावेळेस जे आई मांडायचं असेल, मनातली गोष्ट व्यक्त करायची असेल, संदेश तर पोहोचवायचा आहे, पण कसा पोहोचवायचा डायरेक्ट तर काय म्हणू शकत नाही. मग कसा पोहोचवायचा हा संदेश? मग काय, समोर कोण आलं झालं त्याच्याबरोबर सुरू. बरोबर नाही? लेकी बोले सुना लागे, अन्योक्ती अलंकार काय आहे? आता इथे एक उदाहरण आहे बघा. येथे समस्त बहिरे वसतात लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक. हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक, रंगावून तुझला गणतील काक. याच्यामध्ये कवी काय सांगतोय, कोकिळ पक्षी जो आहे त्या कोकिळ पक्षाचं निमित्त करून कवी काही जणांना म्हणत असला तरी अरसिक जगापुढे आपल्या कलेचे प्रदर्शन करणाऱ्या रसिकाला उद्देशून त्याला बोलायचे आहे. जग कलेची चीज न करता त्याच्या बाह्य स्वरूपावरून त्याची किंमत करत असते, हे तो त्या ठिकाणी सांगत आहे. अशा पद्धतीच्या पारतंत्र्याचा आनंद मानणाऱ्या आणि न बोलणाऱ्या कोकिळा उद्देशून तो बोलतो. चंदन, आम्र, गज, सूर्य, श्वान आणि विंचू वगैरेंना उद्देशून त्यांच्यातील उणेपणावर म्हणजे कमीपणावर टीका करत तो बोलत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय असतो, लेकी बोले सुना लागे. बरोबर नाही? आता लक्षात आलं का तुम्हाला हे अन्योक्ती हो. अलंकार? त्या आलाय. अन्योक्ती अलंकारात फक्त ज्याला लक्षात ठेवायचे त्याने फक्त इमान जरी लक्षात ठेवली तर त्याच्या मार्क काहीच पुढे जाणार नाही. काय? लेकी बोले लेकी बोले सुने लागे. सुना लागे किंवा सुने लागे. सुने म्हणण्यापेक्षा सुना लागेच म्हणा. आलं लक्षात? त्यानंतर बघा पुढे पर्यायोक्त अलंकार. एखाद्या गोष्टीचा सरळ सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष पद्धतीने किंवा अडवळणाने सांगणे यालाच पर्यायोक्ती अलंकार म्हटलं जातं. बघा, आता एखाद्याचे वडील जेलमध्ये गेलेले असतील, पण आपल्याला असं म्हणता येतं का, नाही तो आहे ना त्याने असं असं काम केलंय तो जेलमध्ये गेलाय. आपलं त्यांचं चांगलं जमत असेल तर आपण काय म्हणतो, त्याचे वडील सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. गेले पोलीस घेऊन त्याला. आपण म्हणणार का असं? गेले त्याला पोलीस घेऊन गेले सरकारचा पाहुणचार करायला. बरोबर की नाही? आता एखादी व्यक्ती मृत पावली आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेले तर म्हणणार का, कस काय मिळाला तो?
किंवा एखादी शोकसभा आहे, त्या ठिकाणी म्हणणार का लय घाण होता, मला बिचारा बिचारा किंवा काहीतरी म्हणशाल तुम्ही त्याला, असं म्हणू शकता का? नाही. मग तुमचं थोडस जवळचं असेल तुम्ही म्हणणार का आणि त्याला आमच्यापासून हिरावून आणले. म्हणजे काय थोडक्यात ती व्यक्ती मृत पावली आहे. मरण पावली. हो, पण आपण मृत पावली आहे किंवा मरण पावली आहे असं सांगण्याऐवजी आपण काय म्हणतो, का आणि त्याला आमच्यातून हिरावून नेले. हा, त्यानंतर बघा, एखादा विद्यार्थी जर परीक्षेत नापास झाला तर त्याच्यासाठी तो दुसऱ्याला सांगण्यासाठी काय सांगतो बघा, माझ्या उत्तर पत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्स मोर दिला आहे. हं? सांगतोय का तो मी नापास झालो? नाही. तो काय सांगतो, परीक्षकांनी माझी उत्तर पत्रिका पाहिली आणि त्याच्यावर खुश होऊन काय सांगितलं, वन्स मोर. या पुढच्या वर्षी. नाही का नाही? येते का लक्षात? हो हो येतंय. परयोक्त अलंकार कळलं का? परयोक्त म्हणजे काय? हो, मी नापास एखादी झालो गोष्ट याचं सरळ सांगितलं. हम्म. हो, घुमवून फिरून सांगितले जाते, बरोबर का नाही? हम्म. किंवा आणखी एखादं उदाहरण घेतो तुम्हाला लक्ष देण्यासाठी. तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते. म्हणजे काय? तू जे बोलतो ते आहे ते कसं आहे? ते खोटं खोटं बोलतो आहे. खोटं. बरोबर का नाही? तर अशा प्रकारचा जो काय अलंकार आहे त्या अलंकाराला म्हणायचं परयोक्त पर्यायक्त अलंकार. अलंकार. म्हणजे सरळ सरळ अर्थाने न बोलता थोडस घुमवून फिरून तो अर्थ सांगितला जातो. बोलायचं तेच असतं, पण आडवळणाने ती गोष्ट सांगितली जाते. त्यानंतरचा पुढचा अलंकार आहे विरोध किंवा विरोधाभास अलंकार. काय आहे हा अलंकार? एखाद्या विधानावर वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार होत असतो. बघा, उदाहरण घेऊया. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. आता मला सांगा, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, किंवा जरी आंधळे मी तुला पाहते. तुला पाहते. आता मला सांगा, आंधळी असल्या कधी कोणाला पाहू शकते का? नाही. नाही. स्वतःसाठी जगलास तर गेलास, सॉरी, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी मेलास. जगलास तर जगलास. किंवा सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. आता बघा, दोन विरुद्ध गोष्टी आहेत, पण त्या इथं सांगितलेल्या आहेत. येते का लक्षात? हो. विरोधाभास. इथे काय आहे? विरुद्ध टोकाच्या गोष्टी. बघा, सर्वच लोक बोलू लागले की कोणीच कोणाचे ऐकत नाही, किंवा कोणीच ऐकत नाही. आता सगळे बोलायला लागले, चावचावच एवढी होती. आता तुम्हाला सगळ्यांना जेवढी जॉईंट आहे तेवढ्या सांगितलं, चला बोला, करा सुरू काहीतरी. आता कोण काय बोलतोय आणि कोण काय बोलतोय काही लक्षात येईल का? नाही. मग अशा प्रकार जो अलंकार आहे त्याला म्हणायचं विरोधाभास अलंकार. भास म्हणजे काय? थोडक्यात विरोधाभास, भासवणे, विरोध भासवणे. आलं का लक्षात? आणखी एक उदाहरण, सॉरी, उदाहरण नाही, पुढचा अलंकार बघूया. सार अलंकार. सार म्हणजे आपण घरी बनवतो तो सार नाही. हा, कुठला सार आहे मग हा? एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होतो. आता बघा, एखादी गोष्ट चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सांगितली जाते याच्यामध्ये. जसं बघा, आधीच मरकट तशातही मध्य प्याला झाला तशात त्याला, जरी वृक्षदंश त्याला झाली तयास तदनंतर भूतबाधा चेष्टा वधू मग किती कपीच्या आगादा. म्हणजे एक व्यक्ती असा आहे की ज्या व्यक्तीने काय केलं, ती दिसायला एकदम बारीक असेल,
त्या बिचाऱ्याच्या बाबतीत इतका वाईटपणा घडला की काय सांगितलं आहे बघा, आधीचं मरकट तशातही मद्य प्याला. आता आधीचं मरकट म्हणजे काय? माकड. आधीचं जे नसेल, म्हणजे एकदम बारीक व्यक्ती असेल, त्यात तो दारू प्याला. बरं ठीक आहे, दारू प्याला तर प्याला, त्याने काय केलं, त्यात दारू प्याला तर प्याला, त्याच्यामध्ये त्याला विंचू चावला. बरं, विंचू चावला तर चावला, त्याच्यानंतर त्याला आणखी भूतबाधा पण झाली. आणि त्या बिचाऱ्याच्या काय चेष्टू, मग मी काय काय त्याचं वर्णन करावा, त्याच्या बाबतीत काय वाईट घडलं, काय त्या सतीच्या आगादा. तर हे त्यामधून समजून सांगितलं आहे. म्हणजे दारू प्यायल्यानंतर त्या व्यक्तीच्या बाबतीत किती वाईट घडलं ते या सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? ज्यावेळेस असं चढत्या क्रमाने हे वर्णन केलं असतं त्याला म्हणायचं सार अलंकार. सर हा क्लायमॅक्स का? हो, क्लायमॅक्स आहे का नाही मला ते आता आठवत नाही बरं का. क्लायमॅक्सच आहे बहुतेक. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने त्याची काय केली असते, वर्णन केले असते, असेंडिंग डिसेंडिंग क्लायमॅक्सच आहे. ओके ओके, मला आता लक्षात नाही त्या इंग्लिशचं बरं का. आणखी बघा, पुढचं आणखी एक उदाहरण सांगू तुम्हाला. यामध्ये उदाहरण बघा, सार अलंकारातलं. काव्यात नाटके रम्य, नाटकात शकुंतला, त्यामध्ये चौथा अंक, त्यातही 4 श्लोक ते. किंवा मी तुम्हाला नाही का ते काल सांगितलं होतं बघा, सार अलंकारासारखंच उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं बघा. एखाद्या जणाने मला पत्ता विचारला, पत्ता विचारताना मी त्याला सांगितलं की तू इथून सरळ चालत जा, पुढे 3 गल्ले लागतील, 3 गल्ल्यात तू पहिल्या 2 सोडून दे, पुढच्या गल्लीत जा, पुढच्या गल्लीत गेला का 3 बंगले लागतील, 3 बंगल्यातले पहिले 2 सोडून दे, पुढच्या तिसऱ्या बंगल्यात जा, तिसऱ्या बंगल्यात गेला का पुढे 3 जिने लागतील, पहिले 2 सोडून दे, तिसऱ्या जिन्यात जा. असं ज्यावेळेस हे वर्णन केलंय बघा, चढत्या क्रमाने सांगतं का नाही एकूण. आणि मग शेवटी सांगितलं की त्या फोटोवर मी हात ठेवून सांगतो की मला हा पत्ता माहित नाही. मग यावेळेस जो अलंकार होतो त्याला काय म्हणायचं, सार अलंकार पण तिथे येतो. चढत्या क्रमाने असं मांडीत नेलेलं आहे. पुढे बघा, बघा आता एखाद्याला, तुम्ही बघा एखादी भूताची मालिका बघितली, काय होतं बरं भूताची मालिका बघितल्यावर आपल्या मनात विचार कुठले चालू असतात? एक बॅकग्राऊंड तयार झालं असतं मनामध्ये, खरंच भूत आहे. अचानक तुम्ही भूताचा असा एकदम क्लायमॅक्स सीन आहे आणि अचानक लाईट जाऊ द्या, तुमच्या घरामध्ये मांजर येऊन द्या आणि मांजराने काय केलं तर अचानक एखादं भांड पाडलं, काय येतं मनामध्ये? येतं का नाही, आठवतं का नाही? आलं भूत. खरंच आपल्या घरात तर नाही, बरोबर की नाही? ज्यावेळेस असं होतं मग त्यात घरात कोण नसले तर विचारच नका. म्हणजे मग अशा जे काही चढत्या क्रमाने आपण ही जी काही गोष्ट सांगतो, किंवा तुम्हाला मराठी याच्यामध्ये सांगितलं बघा, दोरीला आपली मनस्थिती अशी होती की आपण आपल्या दोरी दिसली तरी आपण त्याला साप समजतो. सापाविषयी ज्यावेळेस कारण भीती वाटते आणि अंधारात अचानक दोरी दिसली तर आपल्या ती दोरी सुद्धा काय वाटते, साप वाटते. मराठी त्याला आणखी एक म्हण आहे, दूध पिताना पोळले की माणूस ताकही फुकून पितो. बरोबर की नाही? ही सार अलंकाराची उदाहरणे. सांगायचं एक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचं काय, त्या दृष्टीने जी काही उदाहरणं दिली जातात, क्रमाक्रमाने चढत्या क्रमाने त्याची मांडणी असते, त्याला म्हणायचं सार अलंकार. पुढे बघा, चेतन गुणोक्ती अलंकार. चेतन गुणोक्ती अलंकार काय आहे तर निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागते किंवा कृती करते असे जेथे वर्णन केले असते तेथे हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. बघा, चेतन गुणोक्ती म्हणजे काय की निर्जीव वस्तूला सजीव आहे अशी कल्पना केली.
आता इथं उदाहरण आहे त्याच्यासाठी. कुटुंब वत्सल इथे फणसहा, कटी खांद्यावरी घेऊनी बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगाजळीचे बेत आगळे. त्यानंतर अजून एक उदाहरण देतो. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याला त्याला. म्हणजे वसंत ऋतूचं वर्णन केलं आहे. वसंत ऋतू फेरीवाला आहे जणू काही, आणि त्याच्या डोक्यावर खांद्यावर काय आहे, सौद्याचे पोते आहे. वसंत ऋतूमध्ये काय येतं सांगा बरं. वसंत ऋतूमध्ये काय येतं? पाऊस येतो का? पाऊस येतो का? पाऊस वसंत ऋतूत नाही. नाही. झाडांना नवी पालवी फुटते. हिरवळ चैत्र ऋतूत येते. येते. फुटते. सॉरी, चैत्र महिन्यात, सॉरी वसंत ऋतूत येते. बरोबर. चैत्र महिन्यामध्ये हा जो वसंत ऋतू असतो त्याच्यामध्ये झाडांना नवीन पालवी येत असते. बरोबर आहे का नाही? येते का? हो. असे मस्त हिरवे हिरवे झाडांना नवीन नवीन पालवे फुटलेले असतात, शेंडे फुटलेले असतात. तर तो वसंत ऋतू आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा अलंकार आहे व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती म्हणजे काय? तर बघा, व्याज म्हणजे खोटे, ती म्हणजे का, सॉरी व्याजोक्ती नाही, व्याजस्तुती, सॉरी. व्याजस्तुती काय असते? तर व्याज म्हणजे खोटे किंवा, आणि स्तुती म्हणजे काय, एखाद्याची खोटी स्तुती करायची असेल तुम्हाला. बघा, एखाद्या गोष्टीचे बाह्यता स्तुती पण आतून निंदा, किंवा बाह्यता निंदा पण आतून स्तुती, असे जेथे वर्णन असते ना, तिथे हा व्याजस्तुती अलंकार होतो. म्हणजे कसं, काय विद्वान आहेस रे तू, केवढा उदार रे तू. म्हणजे एखाद्याला आपण बघा, ती व्याजस्तुती तिथे काय असतं, एखाद्या मध्ये बघा, व्याजस्तुती अलंकार कसं, एखादा इतका कविता करतोय. रामदास आठवले माहिती तुम्हाला? रामदास आठवले, त्यांच्या हो. कविता तुम्ही ऐकल्या? हो, माहिती. खूप प्रसिद्ध कवी आहेत. हो. ऐकले मला सर. ऐकलाय ना? किती छान कविता हो. करतात ते. कुठे पण बरोबर आहे की सुरू नाही? होतात. कुठे पण सुरू होतात. आणि त्यांच्या कविता बघा, त्यांच्या ज्या कविता आहेत, नक्कीच ते हसवतात त्यांच्या कवितांमधून, पण हो. त्याच्यामध्ये व्याजस्तुती पण असते बऱ्यापैकी. त्यांच्या ज्या काही कविता असतात ना, ते स्तुती पण खूप छान करतात. आता त्याच्यासाठी माझ्याकडे मागे एक व्हिडिओ होता, तो आता माझ्याकडे आहे का नाही माहित नाही, तुम्हाला मी दाखवेल. राहुल गांधींच्या याच्यात त्यांनी संस्कृत एकदम छान कविता केलेली आहे त्याच्यात. तर याच्यामध्ये काय असतं, बाहेरून काय असतं, काही वेळेस एकतर सरळ सरळ स्तुती किंवा सरळ सरळ निंदा केलेली असते. आणि बघा, आता उदाहरण देतो तुम्हाला. एखादा कवी आहे, त्याला कविता करायची आहे, आणि कविता करताना बघा, आता इथे काय सांगितलंय बघा. म्हणून या आलो तेव्हा परतुनी घराला, काव्य ऐकविले ते सहधर्मचरिणीला, गान लुब्ध ती होई झोप येतीला, काव्य रसिक जीस सम कोणी जगामध्ये असेल. म्हणजे एखादा कविता करणारा काय असतो, कवी असतो. बरोबर. त्या कवीला त्याची कविता ऐकवायची होती त्याच्या कोणाला, पत्नीला. ती बिचारी पत्नी त्या बिचाऱ्याची कविता ऐकून झोपून गेली. आणि मग हा काय भाऊ म्हणतोय की माझी जी काही पत्नी आहे तिच्यासारखा काव्यरसिक जगामध्ये कोणीही नसेल, जी माझी कविता ऐकून काय झाली, झोपून गेली. येते का लक्षात? हो, येतंय. हा.
तर यामध्ये हा जो काही व्याजस्तुती अलंकार होतो बघा, एखाद्या नाही घरातल्या तुमच्या सदस्याने बघा एखादा नवीन पदार्थ बनवला. आता काय होतं, पदार्थ झालाय, समजा पोहेच बनवले असं आपण समजू, पोहे झाले एकदम खारट, पण पहिल्यांदाच बनवले आहे. आता आपल्याला म्हणतात थोडंच येतं, अरे पोहे खूप खारट झाले, म्हणू शकतो का आपण? नाही. नाही. मग आपण काय म्हणतो, अरे पोहे खूप सुंदर झाले आहेत, एक काम कर ना, तू आहे ना ती पोहे ना आजीला दे, बाबांना दे. मग थोडे थोडे आपण सगळे कमी कमी करू बरं का, ताटातले पोहे कमी 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 करू. मग आता याच्यामध्ये काय होतं, पोहे कमी पण होतात आणि तिला जी समोरची जिने बनवले असतात तिला काय वाटतं, अरे माझे पोहे खूप छान झाले होते. आलं का लक्षात? म्हणजे काय, बाहेरून स्तुती केली पण आतून काय होती, ती निंदा होती. म्हणजे त्याच्या मनातच माहिती, अरे पोहे खारट आहे, पण म्हणायचं तर नाही किंवा म्हणू तर शकत नाही. त्यानंतर बघा पुढचा आहे व्याजोक्ती अलंकार. आता हा व्याजोक्ती अलंकार काय आहे, एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न केला जातो त्याला व्याजोक्ती अलंकार म्हटलं जातं. मग आता याचं उदाहरण काय बघा, येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले ग हे म्हणून नयना पुसे. काय गे बगशी मागे वळुनी वळुनी अशी, विचारिता म्हणे माझी राहिली पिशवी कशी. येते का लक्षात तुम्हाला? म्हणजे पहिल्या उदाहरणात बघा, एखाद्या ठिकाणावरून तुमचा वियोगाचा क्षण असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला रडू तर खूप येतं आहे, पण त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला सांगायचं नाही की मला रडू येतंय, आपल्याला डोळे पुसायचे आहे. आणि अचानक त्या व्यक्तीने जर विचारलं डोळ्यात काय गेले ग, त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात, नाही डोळे पुसता पुसता काही नाही, काहीतरी कचरा गेला वाटतं, डोळे पुसत असतो आपण, बरोबर. किंवा एखाद्या ठिकाणाहून एखाद्या व्यक्तीला बघा, तुमची लहान मुलं असतील तर लहान मुलं ज्यावेळेस मामाच्या घरी जातात त्यांना आपल्या घरी येण्याची इच्छा होत नाही. मग ती मुलं काय काही ना काही कारण देतात, बहाणे देतात. लहान लहान मुलं असतील तर त्यावेळेस त्यांच्या बाबतीत असं घडतं बघा, तुमच्या मुलांच्या बाबतीतही काही वेळेस घडलं असेल असं. किंवा तुमच्या मुलांना सुरुवातीला ज्यावेळेस शाळेत टाकायचं असेल, त्यांना जर शाळेत जायचं नसेल तर त्यावेळेस ते जी नाटकं करतात ती नाटकं इथे तुम्हाला आठवतील. मग त्यांची कारणं काय काय सांगतात. आहे का कोणाच्या बाबतीत असा प्रसंग, कोणाकडे आहे का? तो कुठे येतो, ह्या व्याजोक्तीमध्ये येतो. खरं कारण लपवलं जातं आणि त्याऐवजी दुसरंच कारण सांगितलं जातं. येते का लक्षात? हो. तुमच्या मुलाला गेम खेळायचा आहे मोबाईलवर आणि काय मम्मी तर काय मोबाईल देत नाहीये, मग मम्मीला सांगायचं कसं? तर त्यावेळेस हा अलंकार ते वापरू शकतात. काय, मम्मी माझा शाळेचा क्लास चालू झाला, किंवा मम्मी मला शाळेत टीचरने होमवर्क पाठवला आहे. येते का लक्षात? हो. हा, मग त्यावेळेस जो अलंकार वापरला जाईल त्याला म्हणायचं व्याजोक्ती अलंकार. आले का लक्षात सर्वांना? ही अलंकार लक्षात आले का? हो हो. कोणाला काही अडचण आहे अलंकारांमध्ये? आपण सर्व प्रकारचे अलंकार घेतलेले आहेत. अलंकार लक्षात आलेत का सर्वांना? हो सर. ओके. मग तुम्ही आता जेवढे जॉईंट आहात ना, तुमच्या सर्वांसाठी एक मी ऍक्टिव्हिटी घेणार आहे. ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुम्ही सर्वांनी एक काम करायचं, उद्यापासून प्रत्येकाने तुम्हाला जे वाटले असे कुठलेही 5 प्रश्न आपल्या ग्रुपवर टाकायचे, कोणत्याही विषयाशी संदर्भात. तुम्हाला जे वाटले ते ऍज अ विश, कुठल्याही विषयाचे फक्त 5 प्रश्न व्हॉट्सअपवर टाकायचे आणि संध्याकाळी 8 वाजता त्याचे उत्तर देऊन टाकायचे जे असतील तुमच्या 5 प्रश्नांची. तुम्हाला जी वाटली ती प्रश्न तुम्ही टाकू शकतात. कोणाला वाटलं मला अलंकार विचारायचंय, कोणाला वाटलं माझं नावावर जास्त अभ्यास झाला आहे
कुठल्याही विषयाची 5 प्रश्न, कमीत कमी 5, जास्तीत जास्त तुम्ही ऍज अ विश, तुम्हाला जेवढा वेळ असेल त्याच्यानुसार तुम्ही तसं वापरू शकता. तुम्ही ती प्रश्न फक्त प्रश्न टाकायचे का? हा तुम्हीच प्रश्न आणि टाकायचे. पर्याय. प्रश्न आणि पर्याय पर्याय टाकले पण तर टाकायचे. अतिउत्तम. पर्याय टाकले पर्याय तर पण अतिउत्तम. टाकायचे. समजा तेवढा वेळ बरं. नसेल तर नका टाकू. बघूया. आणि बाकीच्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा जमतंय का चालेल. आपल्याला. ट्राय करून हो. बघा. तुमचा अभ्यास होईल आणि जेणेकरून प्रश्नांचाही सराव होईल. ओके. हम्म. हो सर चालेल. ठीक आहे. मॅडमांनी लिंक टाकली का बघा बरं जरा. हो हो टाकलेली ना. किती वाजताची दिली त्यांनी? 9:30 टायमिंग वाजता. 9:30. ओके ठीक आहे. मग आपण इथे आज थांबूया. उद्या आपण पुढचा टॉपिक बघूया. ओके. ठीक. ठीक आहे.